वर पाहिले व बाबरीची झाडे, कोणी नाही. रस्त्याच्या बाजूला काटेरी झुडपं होती, पण त्याच्यामध्ये बी असं विरळ होती ती. तिथंमुळे कुत्रा वगैरे काही कोणी मनुष्य काहीच नव्हतं. मग आवाज कशाचा आला? आणि तेवढ्यात मोठमोठ्याने असं मोठमोठ्या श्वासाचा आवाज येऊ लागला. मयूर म्हणाला, अरे प्रकाश, पिशवी सांभाळ बरं, मटणाच्या वासाने ते येतील आणि पिशवी हिसकून घेऊन येतील. बापरे, मी पिशवी एकदम घट्ट पकडून ठेवली आता. तेवढ्यात आजूबाजूला कोणतरी 2-3 लोक जोरजोरात हसले. आम्ही दचकून पाहिलं, कोणीच नव्हतं. मटणाची पिशवी माझ्या हातात मी घट्ट धरली होती. आजूबाजूला एक दोन वाहन रस्त्यावरून जात होते, म्हणजे वाहतूक चालूच होती. दुपारची वेळ. मयूर म्हणाला, अरे बाबा, दुपारची वेळ काही भूताटकी नाही. मी म्हणाला, अरे मयूर, अरे भूताटकी नाही, तू काय घाबरला एवढा? तुझ्या अंगाला पण तर घाम सुटला होता आणि थरथर कापत होतो. तो मयूर म्हणाला, अरे बाबा,